डीवायएसपी, ॲडिशनल एसपी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो. मी त्याची सगळी शहानिशा त्या बाबतीमध्ये केलेली आहे. त्याचा तपास चाललेला आहे. कॉलेजचेच 3 मित्र का इतकी टोकाची भूमिका घेतात आणि इथपर्यंत त्यांची मजल जाते. त्यांच्या आईवडिलांना पण विचारून काय मुलाचं तिथलं वागणं आहे, तुमच्याशी कसा वागतोय, काय वागतोय, अशा प्रकारची सगळी माहिती पोलीस काढतायत आणि त्याच्यातली काही माहिती मिळाली. परंतु अजून त्यांचे इतर मित्र, कारण काही जण घाबरत आहेत बोलायला, परंतु जसा एक दिवस जाईल तसं त्याच्यातलं तीव्रता कमी झाल्यानंतर माणूस बोलायला सुरुवात करतो. त्यामुळं अजून थोडासा त्याच्यामध्ये त्यांना वेळ देण्याची गरज आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाही याबद्दलची काळजी घेण्याकरता काही पावलं तातडीनं उचलण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती त्यांना मी सांगितलेलं होतं, एसपींना सांगितलं होतं, ॲडिशनल एसपींना सांगितलेलं होतं की मी काल रात्री लेट नाईट येतोय आणि आज मला 6 वाजता तुम्हाला घेऊन बसायचं आहे सकाळी. आणि त्या पद्धतीनं 6 ते 7 आमची मिटिंग झाली. आणि त्यावेळेस काय करायचं ते तुम्ही पण सुचवा, मी पण काही गोष्टी त्या ठिकाणी विचार करतो. आणि त्याच्यातून शक्ती अभियान हे एक आपण सुरू करण्याचा निर्णय घेतला. ह्याचा उपक्रम बारामती पोलीस हे महिलांचा सन्मान, बालकांची सुरक्षा आणि युवकांचं प्रबोधन, कारण ह्याच्यामध्ये प्रबोधन करण्याचं फार गरज आहे. कारण त्याच्यातली एक व्यक्ती हे सगळे 17 वर्षाच्या मधले असल्यामुळं मी कोणाची तुम्हाला नावं सांगणार नाही, कारण 17 वर्ष म्हणजे मायनरची नावं सांगायची नसतात असं पोलिसांचं मत आहे. तुम्ही तुमचं कायम सोर्सेसमधनं काढू शकता, परंतु मी काही त्याच्याबद्दल बोलणार नाही. तर त्याच्यामध्ये हे जे अभियान आहे त्याच्यामध्ये पंचशक्ती आहे. शक्ती बॉस अशा प्रकारची एक तक्रार पेटी आपण ठेवतोय आणि अनेक महिला मुलींना अडचणीबाबत, उदाहरणार्थ मुलांकडून होणारा पाठलाग, छेडछाड किंवा कधी काही मुलं चावटपणे कुठल्या तरी दुसऱ्याच फोनवर फोन करतात, त्या फोनवर त्यांचा नंबर येत नाही, ID, तशा प्रकारचे काही प्रकार चालतात. आणि ते त्यांना मनमोकळेप्रमाणे ही गोष्ट सांगता येत नाही त्या मुलींना किंवा त्या महिलांना, अथवा ज्या महिला किंवा मुली सदरबाबत तक्रार करण्यास सांगण्यास घाबरतात त्यांनी आपली तक्रार मांडावी. याकरता परिसरातील शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालय, खाजगी कंपन्या, हॉस्पिटल, ST स्टँड, कोचिंग क्लासेस, ट्युशन, महिला वसतिगृह, पोलीस ऑफिस, पोस्ट ऑफिस या ठिकाणी पोलिसांमार्फत शक्ती बॉक्स तक्रार पेटी, म्हणजे मी आत्ता नावं घेतली त्या ठिकाणी शक्ती बॉक्स तक्रार पेटी ठेवण्यात येईल. सदर बॉक्समध्ये मुलींवर होणारे अत्याचार, छेडछाड, गुन्हेगारीच्या अनुषंगाने काही संशयास्पद वस्तू आढळल्यास, तसेच अवैध गांजा, गुटखा इत्यादी साठा याबाबतची गोपनीय माहिती तक्रार पेटीत टाकल्यानंतर पोलिसांमार्फत 2-3 दिवसात सदरची तक्रार पेटी उघडून त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधितांचं नाव देखील अतिशय गोपनीय ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात येईल. कारण शहर आपलं वाढतंय, जवळपास ते आता एक जिल्ह्यातलं महत्त्वाचं शहर म्हणूनच आपल्या शहराची ओळख पुणे, पिंपरी चिंचवडच्या नंतर आपला तसा बघितलं तर नंबर लागतोय. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडं ह्या सगळ्या गोष्टी होत असताना शहरातली कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यात नागरिकांनी पण प्रतिसाद दिला पाहिजे. बऱ्याचदा आता जसं परवा एक घटना घडली, ती घटना घडल्यानंतर त्या 2 मुलींना पण ताब्यामध्ये घेतलं आणि मुलींच्याकडनं माहिती मिळाल्यानंतर ती 5-6 मुलं नाही तर 12-14 मुलांची नावं त्याच्यातनं बाहेर निघाली. किंवा आज मी बैठक घेणार म्हटल्यानंतर काही माझ्या सहकाऱ्यांना किंवा ज्यांना बारामतीमध्ये चांगलं परिस्थिती राहिली पाहिजे असं मनापासून बारामतीकर म्हणून वाटतं, अशांनी पण मला वेगवेगळ्या माहित्या
देण्याचा प्रयत्न केला, कारण काही काही ठिकाणी हा माझा एरिया किंवा आपला हा महत्त्वाचा चौक, ज्याला विद्या कॉर्नर चौक म्हणतात पूर्वी, ज्याला पेन्सिल चौक म्हणायचे, तिथं पण काही काहींचं दहशत दाखवण्याचा प्रयत्न असे काही जण करतात आणि त्याच्यातून सर्वसामान्य माणूस तक्रार करायला घाबरतो, कुठं आपल्याला उगीच काहीतरी लचाण मागं लागेल. त्याकरता हे शक्ती अभियान आणि शक्ती बॉक्स ही तक्रारपेटी आपण ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर एक शक्ती नंबर, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, म्हणजे त्याला असं स्लोगन टाईप आपण दिलं आहे. तो नंबर आहे 9209394917. मी पुन्हा सांगतो, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व 9209394917. माझी पत्रकार मित्रांना, मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक आणि मीडिया दोघांना विनंती आहे की हा थोडासा बारामतीशी संबंधित असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनी हा अधिक पॉप्युलर नंबर, या क्रमांकाची सेवा ही 24/7 सुरू ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यावर फोन अथवा मेसेज करून तक्रार केल्यास सदर तक्रारीचं त्वरित निराकरण करण्याबाबत व त्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच संबंधितांची नावं पण गोपनीय ठेवण्यात येतील. त्याच्यामध्ये सदर पथकाचा मोबाईल क्रमांक हा शाळा बारामतीतल्या, कॉलेज, सरकारी खाजगी संस्था, कंपनी, हॉस्पिटल यांचे मध्यदर्शनीय ठिकाणी लावून त्याद्वारे प्राप्त तक्रारीचे निराकरण करण्यात येईल. तसेच एखाद्या ठिकाणी अवैध धंदे, छेडछाड असे प्रकार आढळून आल्यास त्याबाबतचे फोटो अथवा व्हिडिओ तसेच लोकेशन सदर नंबरवर जर तुम्ही शेअर केला तर तात्काळ संबंधितांना मदत पुरवण्यात त्या ठिकाणी येईल. तसंच जसं परवा एक घटना घडली आणि ती घटना घडल्यानंतर सगळ्यांनी एवढी फास्ट सूत्र हलवली की नंतर तक्रार करणारी मुलगीच उघडी पडली आणि तिनंच ते कुठल्या तरी पोराला अडकवण्याच्या करता केलेलं एक प्रकरण बाहेर निघालं. अशा पण गोष्टी पुढे येत असतात. तिसरं आम्ही करणारे शक्ती कक्ष, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व प्रत्येक पोलीस स्टेशनला शक्ती कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये 2 महिला पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात येणार आहे. सदर कक्षामध्ये महिला, मुली, बालके यांना भयमुक्त वातावरण देऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडीअडचणीचं निराकरण करणे, तसंच समुपदेशन करून त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करणं, तसेच अन्याय सहन न करता निर्भयपणे बोलते करणं, ही गोष्ट आपण ह्या शक्ती कक्षाच्या माध्यमातून करणार आहे. चौथं शक्ती नजर, सोशल मीडिया, त्यामध्ये व्हॉट्सॲप स्टेटस, फेसबुक पोस्ट, इंस्टाग्राम यावर अल्पवयीन, किशोरवयीन मुले मुली अथवा इतर व्यक्ती शस्त्र, बंदूक, पिस्तूल, चाकू अथवा इतर धारदार व घातक हत्यारांसोबत फोटो किंवा पोस्ट टाकतात आणि त्यावर सदर पथकाची नजर असणार आहे. असे प्रकार आढळून आल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. हे शक्ती नजरेचं काम राहणार आहे. आणि शेवटचं शक्ती भेट, त्यामध्ये शाळा, ते सुरू झालं आहे, एक ट्रायल बेसवर मीटिंग पण झाली. शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालय, खाजगी कंपन्या, हॉस्पिटल, एस.टी. स्टँड, कोचिंग क्लासेस, ट्युशन, महिला वसतिगृह या ठिकाणी भेटी देऊन तेथील महिला मुलींना महिलांविषयक कायदे, गुड टच, बॅड टच, व्यसनाधीनता, वाढती बालगुन्हेगारी इत्यादीबाबत मार्गदर्शन करून अशा प्रकारांना आळा घालणे, तसंच त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांचे लैंगिक, शारीरिक तसेच मानसिक छळापासून संरक्षण करून त्यांच्यात सदरबाबत जागरूकता निर्माण करणे, तसंच सदर ठिकाणी विशेष पेट्रोलिंग नेमून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य ती खबरदारी घेणे. शाळा, कॉलेज, महाविद्यालय
या ठिकाणी प्रबोधनात्मक कायदेविषयक महिलांविषयाचे कायद्यांबाबत मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करून किशोरवयीन मुले-मुली युवा शक्तीला व्यसने व गुन्हेगारीपासून प्रवृत्त करून त्यांचे दुष्परिणाम व भविष्यात होणाऱ्या नुकसानाबाबत माहिती देऊन बाल गुन्हेगारी व महिला मुलींच्या वरील अत्याचारास प्रतिबंध करणे तसेच महिला व मुलींमधील कायदाविषयक जागरूकता निर्माण करणे तसेच सदर पथकास पुरवण्यात आलेल्या वाहनातून पेट्रोलिंग करून तसेच एसटी बस रिक्षा इत्यादीमधून साध्या विषयात प्रवास करून महिला मुलींची छेडछाड करणाऱ्या इसमांच्यावर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करणे संवेदनशील ठिकाणी नवीन हॉटस्पॉट तयार करून त्या ठिकाणी वारंवार पेट्रोलिंग करून सदर ठिकाणी पोलिसांचा वावर वाढवून महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारास आळा घालणे ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावातील पोलीस पाटील सरपंच बचत गटाच्या महिला यांच्या बैठका घेऊन त्यांच्या महिलांविषयी कायद्याची माहिती महिलाविषयी कायद्याची माहिती देणे शाळा कॉलेज सुटण्याच्या वेळी सदर परिसरात टुकार मुलांचा वारंवार लक्षात आढळून आलेला आहे। तसं झाल्यास त्यांच्यावर तात्काळ योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करून सदर परिसरातील मुलांच्याकडून विद्यार्थिनींना विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घेणं अशा पद्धतीनं हे अभियानाची पंचशक्ती जसं मागं आम्ही एक बजेट पंचसूत्री दिलं होतं त्यातलाच एक प्रकार पण हे पंचशक्ती शक्ती बॉक्स शक्ती नंबर मोबाईल शक्ती कक्ष शक्ती नजर आणि शक्ती भेट ह्या मी त्यांना ह्याही सूचना दिल्यात की हे सगळं करत असताना सातत्य टिकलं पाहिजे। कारण बऱ्याचदा पत्रकार मित्रांनो एखादी गोष्ट ताजी होती त्यावेळेस त्याची खूप चर्चा होती मीडिया पण ती चालवतो बातम्या पण येतात त्याच्याबद्दल वेगवेगळे मतप्रवाहही बघितले जातात परंतु जसा एक दिवस पुढे जाईल तसं त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर माणूस परत आपल्या कामाला लागतो ते तर होणारच आहे पण ह्या बाबतीमध्ये तसं होऊन न देण्याचा शब्द मला आज एसपींनी पण दिला ॲडिशनल एसपींनी पण दिला DYSPनी पण दिलेला आहे। अशा पद्धतीनं मी म्हटलं तुमचे ते बाकीचे PI PSI वगैरे त्यांच्याकडनं करून घेण्याची जबाबदारी तुमची आहे ती त्याच्यात हायगाई होता कामा नये। अशा पद्धतीनं हे जे कधी अक्षरशः बारामतीकरांना काळीमा फासणारी किंवा अतिशय वेदना देणारी ही जी काही घटना घडली ही दुर्दैवी घटना आहे आणि त्याच्यातून त्या दोघांनाही कशा पद्धतीत झालं काय ते दोघंही 17 वर्षाची आपला कायदा 18च्या पुढं तो सांगतोय। मधी पत्रकार मित्रांनो एक चर्चा आमच्या स्तरावर वरिष्ठ पातळी झाली पूर्वीच्या काळामध्ये 18-21 हे वय बरोबर होतं अलीकडचा जर तुम्ही काळ बघितला आपल्या काळातलं लहान मुलाला कळणं आणि आत्ताच्या काळात जन्माला आलेलं पोरगं इतकं स्मार्ट आहे मुलगा किंवा मुलगी ते तुम्हाला पाळण्यात पण ते दिसतं आपल्याला जाणवतं किंवा त्यांचे प्रश्न जरा बोलायला लागले तर असे प्रश्न विचारतात की आपल्या काळात 5वीमध्ये न विचारणारे प्रश्न ते त्यांना बोलायला आल्यानंतर विचारतात ही फॅक्ट आहे ही नाकारू शकत नाही। त्यामुळं डिपार्टमेंटच्यातल्या पण काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला ह्याच्यात जर बदल करता आला तर 18च्या ऐवजी ते 14-15 नाही 14 कारण 14-15 वाली पण आता काय झालं ह्या 17वाल्यांना माहिती आहे की आपण ह्याच्यात अडकू शकत नाही त्याच्यामुळे 15-16-17 वाले ह्याच्यात फार म्हणजे अडकत आहेत ते त्यांच्या चुकांच्यामुळे बालगुन्हेगार पुढे केले जातात दादा बऱ्याच ठिकाणी बरोबर आहे आपण म्हणताय त्याच्यात तथ्य आहे म्हणूनच आम्ही असं म्हणतोय की ते 15-16-17 आम्ही आमच्या स्तरावर हा कायदा करताना केंद्राला सांगावं लागेल। आम्ही ज्यावेळेस मी जसं काल अमित भाईंशी सकाळी दुसऱ्या विषयावर बोलत होतो तसं पुन्हा त्यांची भेट झाल्यानंतर किंवा काही कारणानिमित्त मी दिल्लीला गेल्यानंतर मी जरूर ह्याच्याबद्दल सांगणार आहे वाटल्यास ते पत्रही देणार आहे मुख्यमंत्र्यांनाही सांगणार आहे की अशा पद्धतीचं पत्र देणं नितांत गरजेचं आहे कारण तुम्ही महाराष्ट्रात अलीकडे ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अल्पवय
हा मुद्दा तिथं पुढं आलेला आहे. ह्या प्रकारे ह्या सगळ्याला आळा घालण्याचं काम करण्याचा विचार आणि निर्णय, विचार म्हणण्यापेक्षा निर्णय आम्ही आज सकाळी घेतलेला. माझी तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही पण मला चांगल्या चांगल्या अनेकांनी सूचना दिलेल्या आहेत, त्याच्याही बद्दलचा मी उहापोह केला. त्याच्यामध्ये मी नावं घेत नाही, परंतु वेगवेगळ्या इंदापूरमधले काही व्यक्ती इथं येऊन हे करतात, त्याच्यावर आता परवा 307चा गुन्हा दाखल झालेला आहे. किंवा ज्यांना मोका लावलेला होता ते मोक्यातनं बाहेर घेऊन पुन्हा दहशत माजवण्याचा प्रयत्न करतायत, दादागिरी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न करतायत. हे कदापि बारामतीकर सहन करणार नाहीत, खपवून घेणार नाहीत. आणि मी पण तुमचा लोकप्रतिनिधी आहे, तोपर्यंत मी पण हे कदापि चालू देणार नाही, हा माझा निश्चय आहे. आणि म्हणूनच ही गोष्ट मी फार गांभीर्याने घेतलेली आहे. आज हे जे शक्ती अभियान आम्ही करू पाहतोय, महिलांचा सन्मान, बालकांची सुरक्षा आणि युवकांचं प्रबोधन, ह्याच्यामध्ये हे जर योग्य पद्धतीनं सक्सेस झालं तर पुढं आम्ही ते जिल्ह्यालाही लागू करू आणि नंतर राज्यालाही लागू करू. अर्थात ते करत असताना मी त्या खात्याचे मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना पण त्याच्यात विश्वासात घेईन. शेवटी आम्ही सगळे एक कलेक्टिव्ह काम करत असतो आणि त्याच्यातून राज्याला पुढं नेण्याचा प्रयत्न करत असतो. आम्हाला हे CMच्याही कानावर घालावं लागेल आणि DCMच्याही कानावर घालावं, हे आपल्या इथं यशस्वी झालं तर. आणि मला असं वाटतं की ते यशस्वी व्हायला काही हरकत नाही, कारण काही गोष्टी अशा पण ऐकायला मिळाल्या की काही मुलं चुकीचे वागतात, तर त्याच्या संदर्भामध्ये पालकांना पण बोलून, पालकांना पण ह्याच्यातलं जे एका मुलगा चुकीचं वागत होता तर त्या संस्थेनी, त्या कॉलेजनी त्या पालकांना बोलून सांगितलं की असा असा ते मुलगा तुमचा चुकतोय, वागतोय, तर तिथंच त्यांनी त्या मुलाला वडिलांनी जे करायला पाहिजे ते केलं. अशा घटना आहेत. म्हणजे असं काही कुणाला वारंवार सोडलं जात नाही. किंवा काही जण आता घटना अशी पण पुढं आली की वडील यायचे, मुलीला कॉलेजच्या दारात सोडायचे, निघून जायचे, परंतु नंतर 15 दिवसां म्हणजे नंतर कळलं की ती 15 दिवस कॉलेजच्या तिथं उतरायची आणि कॉलेजला यायचीच नाही, कुठं बाहेरच फिरायची आणि संध्याकाळी घरी जायची. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं ज्यांचं उपस्थिती आठवडाभर कंटिन्यू नाही म्हटल्यानंतर तिथे पण तक्रार पालकांना गेली पाहिजे. अलीकडं आता सगळ्या सोयी आहेत, त्याच्यावर ते काही अडचणीचं नाही. आणि ह्याच्यातून पण साधारण आईवडिलांना म्हणजे पालकांनाही कळतं की आपलं पाल्य काय करतंय. अशा पद्धतीनं तोही गोष्ट आहे. हे मला ह्याबद्दल सांगायचं होतं. दुसरं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तुम्हाला मी अनेक वर्ष ह्या शहराचा, ह्या तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याच्याकरता जेवढं काही मला करता येईल तेवढं मनापासून करण्याचा मी आणि माझे सहकारी अर्थात अधिकारी वर्गाला विश्वासामध्ये घेऊन काम करत असतो. मागे आपल्या बारामती नगरपालिकेला माझी वसुंधरा 4 अभियान स्पर्धेमध्ये 2022मध्ये आपल्याला 3रा क्रमांक मिळाला, 2 कोटीचं बक्षीस मिळालं. 2023ला आपल्याला 3रा क्रमांक मिळाला, बक्षीस 3 कोटीचं मिळालं. आणि 24मध्ये प्रथम क्रमांक मिळाला, बक्षीस 5 कोटी रुपयाचं मिळालं. कारण बक्षिसाची रक्कम मधून आम्ही वाढवत असतो. आणि ह्याच्याबद्दल मी बारामतीकरांचं, बारामतीमध्ये आता प्रशासक आहे त्याचं, त्यांच्या सगळ्या टीमचं, सगळ्यांचंच अभिनंदन करतो, कौतुक करतो की त्यांनी आम्ही जो काही अपेक्षा व्यक्त करतो त्या अपेक्षांना प्रतिसाद देऊन काम केल्यामुळं आपण आज राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आलेलो आहे. पण ह्याचं सातत्य टिकलं पाहिजे आणि पुढं अजून त्याच्यात चांगली भर ही पडली पाहिजे. कारण अजून काही त्रुटी आहेत, परंतु म्हणतात ना वासरात लंगडी गाय शाणी, त्यातला प्रकार आहे. तर आज राज्याचा विचार करता आपण नंबर 1ला आहोत, हे मात्र निर्विवाद सत्य आहे. पण ते अजून त्याच्यातल्या त्रुटी दूर केल्या गेल्या पाहिजेत, ह्याहीबद्दल माझं दुमत नाही आहे. माळेगाव नगरपंचायत अलीकडेच आपण केलेली आहे सन 2023-22मध्ये. त्याच्यात तिला 3रा क्रमांक मिळाला, त्यावेळेस 1 कोटीचं बक्षीस मिळालं. नंतर 23ला 2रा क्रमांक मिळाला, मग 2 कोटीचं बक्षीस मिळालं. आता मात्र तिचा 24ला क्रमांक घसरला
म्हणजे चौथ्यावर गेली. बक्षीस 1.5 कोटी रुपये मिळालं. त्याच्यावर माळेगाव नगरपंचायतीच्या पण CEO चीफ ऑफिसर आणि तिथल्या सगळ्या सहकाऱ्यांचं, ग्रामस्थांचं, मान्यवरांचं मी अभिनंदन करीन. आणि पुढेही त्यांनी ह्याचं सातत्य दोघांनी, बारामती आणि माळेगाव नगरपंचायत आणि नगरपालिकेने टिकवावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. माळेगाव नगरपंचायतीचं पण जवळपास 96,75,00,000 रुपयाचं पाणी पुरवठा योजनेला मंजुरी आत्ताच दिली आणि त्याच्यामध्ये जेजुरीला दिली, सासवडला दिली, अनेक ठिकाणी आम्ही दिली. त्यात माळेगाव पण आहे. ते एक तिथलं काम कारण माळेगाव चौबाजूनी वाढतंय. शेवटी पाण्याची परिस्थिती चांगली असली तरच शहराला एक मदत होऊ शकते आणि लोक आवडीनं त्या शहरामध्ये राहायला येऊ शकतात. तिसरं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी दाणे बाजार, काही लोकांना म्हणजे तुम्हाला माहिती असेल, तिथं आपलं कृषी उत्पन्न बाजार समिती भरायची. मोकळं पटांगण होतं, शाळा नव्हती, काय वसंतराव पवार नाट्यगृह नव्हतं, सगळं पटांगण मोठ्याच्या मोठं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम नव्हतं, डायरेक्ट तिथं स्टेजवर बसलं की पार आमराईपर्यंत दिसायचं असं तो सगळं पटांगण होतं. तिथून मग साहेबांच्या काळात त्यावेळेसच्या पातू देशमुख वगैरे मान्यवरांनी ही मार्केट कमिटी हरिभाऊ देशपांडेंच्या समोर नेली. जवाहर नगरच्या शेजारी नाही रे, ते ह्याचं गणेशचं तेच ना, जवाहर नगर. तर त्याच्यामध्ये तेही कमी पडायला लागलं. मग मधी मी इथलं प्रतिनिधित्व करायला लागलो. माझ्या डोक्यात ती जवळचीची जागा आली आणि ती जागा घेतली आणि तिथं आपण ते सगळं वाढवलं. आता तेही कमी पडायला लागले. त्याच्यामुळे सुप्यालाही आता नवी जागा घेतली आणि तिथंही आता वाढवलं आहे सुपा उपबाजार. आणि तसंच आपल्या इथल्या जनावरांचा बाजार तिथून झारगडवाडी म्हणून गाव आहे, तिथं आपल्याला 21 एकर जागा सरकारची मिळाली आणि तिथं उपबाजार विकसित करण्याच्याबद्दल आपला प्रयत्न कृषी उत्पन्न बाजार समिती बारामतीचा चाललेला आहे. तो चालू असताना सरकारने पहिल्या टप्प्यात ही मोफत जमीन मिळणार नाही, त्याला किंमत लागेल आणि काहीतरी किंमत लावली जी नियमाने असेल. ती काहीतरी 8 कोटी असं मला चेअरमननी सांगितलं. पत्रकार मित्रांनो, आम्ही शेवटी लोकप्रतिनिधी आहे. आपल्या भागातल्या संस्थांचा फायदा करणं, त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम ग्राहकाला आणि शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवणं, म्हणून मी त्यात लक्ष घातलं आणि परवाच्या कॅबिनेटला 21 एकर जागा विनामूल्य मार्केटला दिली. म्हणजे मार्केटचे 8 करोड रुपये त्या ठिकाणी वाचले, बारामतीकरांचे पैसे वाचले. ते एक मोठं काम मार्केटच्या दृष्टिकोनातनं झालं. आणि काल परवा दिवशी 1 तारीख होती, काल 2 तारीख होती, लालबहादूर शास्त्री आणि महात्मा गांधींची जयंती होती. तर त्या दिवसापासून आम्ही दुधाला अनुदान 5 रुपये लिटरला 5 रुपये केलं होतं गाईच्या, ते आता 7 रुपये 1 ऑक्टोबरपासून केलं. तो एक महत्त्वाचा निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्ही घेतलेला आहे. आणि बारामती तालुक्यातनं पण प्रचंड मोठ्या प्रमाणावर दूध जातं, त्याच्यामुळं त्याचा फायदा हा निश्चितपणे बारामतीकरांना अधिकचा झाल्याशिवाय राहणार नाही. या प्रकारे आमचं राज्य सरकारचं काम चाललेलं आहे. मला जरा मध्ये गॅप पडला कारण मी बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी दौऱ्याला जातो, त्यामुळं तिथं थोडंसं यायला उशीर झाला आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या कानावर येतच होत्या. मी तिथनं फोनवर संपर्क साधत होतो, ज्या सूचना द्यायला पाहिजे तशा प्रकारच्या सूचना देत होतो. तशाच पद्धतीनं एक आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे. स्वास्थ्य आणि सुरक्षा का वादा, विकसित भारत का इरादा. याचं सर्व प्रकारच्या रेशन कार्ड धारकांना 5 लाखापर्यंत वार्षिक मोफत वैद्यकीय उपचार, 70 वर्षावरची ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 5 लाख रुपयाची मर्यादा आणि लहान मोठ्या 1350 पेक्षा अधिक आजारांवर मोफत उपचार. या योजनेचा लाभ संपूर्ण भारतामध्ये
घेता येईल. ही योजना आहे. या योजनेच्या करता काही गाड्या बारामतीमध्ये आपण उपलब्ध केलेल्या आहेत आणि त्या फिरणार आयुष्मान भारत नोंदणी उपक्रम म्हणून, आणि त्याचा उपयोग आपण या भागातल्या माझ्या मतदारांना करून देणार आहोत, नागरिकांना, ग्रामस्थांना करून देणार आहोत. हे एक सुरुवात आम्ही या निमित्तानं केलेली. अशा सगळ्या गोष्टी होत्या त्या तुमच्या कानावर घालायच्या होत्या. ह्याच्या उपर तुमचे काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. आता आपल्या बारामतीमध्ये अनेक व्यायामशाळा अशा आहेत मला त्या प्यायला ठिकाणी पाणी पाहिजे. इंजेक्शन दिले जातात आणि स्टुडंटचा व्यायाम करून घेतला जातो. अशांची देखील तपासणी होते. माझी तुम्हाला विनंती आहे, मी आता तुम्हाला नंबर दिलेला आहे, 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ग्लासमध्ये आणून सांग, कोमट पाणी. तर त्यांना शिपायला सांगतो आणि त्यांना तुम्ही तशा तक्रार पेटीत टाका. माझ्याकडे ज्या ज्या तक्रारी आलेल्या होत्या त्या सगळ्याच्या उहापोह करून तशा सूचना दिल्या. मी त्यांना सांगितलं की पुन्हा आचारसंहिता लागू किंवा न लागू आपण ऑफ द रेकॉर्ड हे जी पुन्हा आढावा बैठक त्या बाबतीमध्ये घेऊ. महाविद्यालयातल्या जे कॉलेजमधील मुलं येत नाहीत किंवा ॲबसेंट असतात त्यांचा पालक सभा 1 महिन्याला घेतली पाहिजे. केले आत्ता सांगितलं ना, त्याच्यात सांगितलं ना. त्याच्यामध्ये मी मगाशी सांगताना तुम्हाला ते क्लिअर वाचून दाखवलं. अहो, ते घेण्याकरताच आम्ही आता या संदर्भामध्ये ह्याला पालक पण जबाबदार आहे. शेवटी पालकांनी पण आपलं पाल्य कुठं ठेवायचं हे कळलं पाहिजे. एक आपल्याकडं फॅड निघालं, मागे एक फॅड निघालं होतं MBAला घालायचं. लोक उठसूट MBA करत बसले. काय एकदा फॅड निघालं होतं मुलं कॉमर्सला घालायची, मग ते कॉमर्स करून MBA असं. शेवटी जी काही चर्चा होती आता तर इतकं मीडियामधल्या सोशल मीडियाच्या निमित्तानं व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे अवेलेबल आहे. सगळे गोष्टी एका क्लिकवर त्यांना माहिती होतात. त्याच्यावर त्यांनी आपलं पुढचं भवितव्य कशात योग्य आहे आपण म्हणताय त्याच्यात शासनाचं पण नुकसान होतं. 11वी 12वीला तिथं ग्रँट देतो आम्ही, पगार भरपूर म्हणजे मिळतो त्यांच्या दृष्टिकोनातनं, आणि शिकवायला मुलंच नाही. मुलं इकडे ॲडमिशन घेतात आणि तिकडं ते क्लासेस जॉईन करतात. ही फॅक्ट आहे. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही काही गोष्टी करायच्या ठरवलेल्या आहे, पण चर्चाही त्याची झालेली. पण काही जण पालक म्हणतात आमचा मूल पाल्य आहे, आम्ही काय करावं, तर आमचा अधिकार आहे. अरे अधिकार आहे, परंतु इकडं ॲडमिशन घ्यायची, तिकडं पुन्हा क्लासेसमध्ये दाखवायचं. दादा, आपल्या पक्षाकडून 10% जागा मुस्लिम समाजाला देण्यात येणार आहे असं समजतंय. मीच जाहीर केलंय, समजतंय का? किती? मी जाहीरपणे भाषणात तुम्हाला भाषण माझं ऐकत नाही का? नाही, तुम्ही म्हणलं, पण किती जागा देणार आहे? 10%. मला 10 जागा मिळाल्या तरी 1, 100 मिळाल्या तर 10. साधं गणित. विसरून गेला बिचारा 10%. हा, कालच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने कालच्या कॉलेजवर आहे ना, जी सिक्युरिटी आहे जास्त करून वयस्कर असतात, त्यामुळे कुठे अशी एक घटना मिनिट, घडत मी असेल CCTV कॅमेऱ्यामध्ये सगळं बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमच्यासारखा दणकट पिळदार मिशाचा जरी सिक्युरिटीवाला लागला तरी देखील ते झाड तुम्ही नीट बघा कॅमेऱ्यामध्ये. त्याच्यात ते 3 एकत्र मित्र म्हणून चाललेत आणि तिथंच एकाने चाकू काढला आणि एकाने ते कोयता काढला आणि त्याला तिथल्या तिथं मारला आणि मारले आणि ते लगेच पळून गेले. बाकीचे 5-6 पोरं येत आहेत तोपर्यंत तो तिथं खाली पडला होता. मी व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये जे काही CCTV हे आहे आणि त्याच्या पकडलेलं आहे. बाकीच्या वेळेस काय होतं, सिक्युरिटी तिथे तसले असल्यामुळे त्याला सोडा आतमध्ये म्हणलं की सोडतो, त्यामुळे थोडंसं चांगलं दोन्ही आहे. तो जर मुलगा तिथला त्याचा आय कार्ड असेल आणि तो तिथला असेल तरी देखील पुन्हा मी तिथला विद्यार्थी असताना ह्याने सोडलं नाही, पुन्हा त्या सिक्युरिटीवाल्याला 2-3 झापड्या मारलं झालं. या कसं आहे काय तुमचं. आता त्यातल्या एका मुलांनी का केलं तर त्याच्या वडिलांनी काय सांगितलं, तो साऊथचे सिनेमा बघायचा. साऊथचे
ते काहीतरी हिंदीत डब केलेले असतात म्हणे. आणि त्याच्यामध्ये असलंच म्हणजे वडील आल्यावर बातम्या त्यांना वडील तिथं आपल्या रेव्हेन्यूकडे वेगळ्या पद्धतीनं ते काम करत होते. छोटंच घर आहे. पोलीस म्हणले की दादा तर खाली 10 बाय 10चा खोली वर एक अजून एक खोली. परंतु ह्याचं वागणं बिगणं आईला सतत बोलणं ते पिक्चर तशा पद्धतीनं बघणं वगैरे वगैरे अशा पद्धतीनं ते चाललेलं होतं. आणि एक दुसरा आहे त्याला 18 एकर जमीन आहे, तो तिकडचा शेजारच्या तालुक्यातला आहे आणि गेलेलाही इकडच्या भागातल्या शेजारचा. म्हणजे एक मुलगा त्याच्यात पुणे जिल्ह्यातला, एक मुलगा सातारा जिल्ह्यातला, एक मुलगा सोलापूर जिल्ह्यातला. नाही पण मला त्याच दिवशी आले. महायुती सरकारने जारी केलेल्या निवडणूक योजनांमुळे मोठा आर्थिक बोजा पडला आहे असे वित्त विभागाने अनिश्चित आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना सांगितले आहे. वित्त विभागाने अशा निदर्शनास आणून दिले की राज्यघटनेच्या अनुच्छेद 293 अंतर्गत राज्यावर कर्ज घेण्याची मर्यादा जीएसटीच्या स्थूल उत्पन्नाच्या 3% आहे. मीच सांगतोय महाराष्ट्राला, मीच अर्थमंत्री आहे आणि तुम्हीच मला सांगताय आपलं 42 ते 43 लाख कोटी रुपयाचं स्थूल उत्पन्न आहे. किती? 42 ते 43 लाख कोटी स्थूल उत्पन्न. एकंदरीत आपल्याला काही गणित बसून दिलेलं आहे केंद्र सरकारने, त्याच्या बाहेर आपण कधीच गेलो नाही. मी 10 वर्ष आत्तापर्यंत हे खातं सांभाळलेलं आहे आणि अर्थसंकल्प सादर केलेले आहे. त्या कुठंही आम्ही पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर करत असताना पगार, पेन्शन, काढलेल्या कर्जाचा व्याजाचा हप्ता ह्या 3 गोष्टी एका बाजूला काढतो आणि मग राहिलेले पैसे डेव्हलपमेंट आणि गरीब वर्गाला लाभ देऊन त्यांना गरिबीतनं वर काढण्याच्या करता आम्ही प्रयत्न करतो. ज्याच्यातनं आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, 3 गॅस सिलेंडर फ्रीची योजना असेल, 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटारचं बिल 0, हे पैसे आम्हाला द्यावे लागतात. त्यांचे 14,000 कोटी रुपये दरवर्षी आम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागतील. परंतु आपलं यंदाचं बजेट 6.5 लाख कोटीचं होतं. पुढचं बजेट आपलं साधारण 10% वाढ होती, 7 लाख कोटीचं होईल. ह्या पद्धतीनं आपण पुढं जातो आणि केंद्र पण आपल्याला मदत करतं. आत्ता पण जे काही अतिवृष्टी वगैरे झाली त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की देशात सगळीकडे झाले पण सगळ्यात जास्त पैसे हे आपल्या महाराष्ट्राला मिळाले. दादा आपण बारामतीत आल्यानंतर एकाने प्रश्न विचारा. आपण बारामतीमध्ये आल्यानंतर प्रत्येक तळागाळातील कार्यकर्त्याला भेटता आणि असं असताना अतिउत्साही शहाणे कार्यकर्ते निनावी पत्राद्वारे मेसेज टाकतात आणि आपल्याला सल्ला देण्याचा प्रयत्न करतात. अशांना आपण काय समजतो? अशाला काही मी समज देऊ शकत नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्याच्यावर हे लोकशाहीमधलं एक काम आहे. त्याच्यातलं त्या पत्रातलं जितकं योग्य असेल सूचना त्याचा आम्ही स्वीकार करू. ज्या सूचना काही विचार करण्यायोग्य नाहीत त्याचा वाचून साईडला ठेवू. दादा 2 दिवस महायुतीची बैठक पार पडली अमित शहांसोबत, कधीपर्यंत साधारणतः फायनल जागा वाटप? कोणी सांगितलं 2 दिवस पडली? नाही, मला तर तुझ्याकडनंच कळलं. मी महायुतीतला एक घटक आहे पण तुझ्याकडनंच कळलं. मी काल अमित भाईंना ते इकडं पुणे मुंबईत येणार होते, मी वेळ मागितलेला होता. ते म्हणाले की मी ज्या दिवशी येईल त्या दिवशी तरी किंवा जायच्या दिवशी तरी वेळ देईन. मी त्या दिवशी होतो परळी, त्याच्यानंतर माजलगाव आणि रात्री नांदेडला जाऊन उशिरा मी मुंबईत आलो. मला निरोप आला की आज जमत नाही कारण आज रात्री 1:30, 2, 3 वाजती, पण उद्या जमेल. आणि काल माझी तिथं तासभर मिटिंग झाली. मी होतो, प्रफुल्लभाई होते, तटकरे साहेब होते. म्हणजे ती युतीची मिटिंग नव्हती. आम्हाला काही गोष्टीच्या संदर्भात हे मी काही प्रश्न त्यांना सांगितलेले होते. त्याच्यातनं त्यांनी कांदा निर्यात बंदी उठवली, त्याच्यातनं त्यांनी तांदूळ निर्यात बंदी उठवली, त्याच्यातनं भाव शेतकऱ्यांना वाढले कांद्याचे भाव. आता बघा किती शेतकऱ्यांना समाधान वाटतील असे आहेत. MSP ह्याची त्यांना आठवण केली तर ते म्हणले 8-1 दिवसामध्ये ते पण मी करतो. 4 ते 5 वेळेला FRP वाढली पण MSP वाढली नाही.
ते एक सांगितलं, सोयाबीनच्या बद्दल एक सांगितलं, कापसाच्या बद्दल एक सांगितलं आणि MSP म्हणजे ऊसाच्या बद्दल एक सांगितलं. असे ज्या गोष्टी होत्या त्याच्याबद्दल जे त्यांच्या हातात आहे, जे राज्य सरकारच्या हातात नाही, पण त्यांना सांगणं गरजेचं होतं कारण ते केंद्रात आज महत्वाचं खातं त्यांच्याकडे आहे. दादा आज नवरात्र उत्सव सुरू होतोय, त्याबद्दल तुला मनापासून नाही शुभेच्छा. नाही नवरात्र काय बारामती नगरपालिकेला वसुंधरा पुरस्कार मिळालेला आहे. आता त्याचं आल्यालाच सांगितलं की बाबा पुरस्कार मिळालेला आहे, परंतु त्याच्यामध्ये जे कंत्राटी सफाई कामगार काम करतात त्यांना योग्य वेतन दिलं जात नाही. त्यांचं काम खूप मोठं आहे, चांगलं आहे, परंतु त्यांना वेतन योग्य दिलं जात नाही किंवा त्यांचं EPF व्यवस्थित भरला जात. एक आपल्याला माहिती का, तुम्ही उद्या जर कॉन्ट्रॅक्टर म्हणून टेंडर भरलं तर तुम्ही तुमच्या स्टाफला किती वेतन द्यायचा तुमचा अधिकार आहे. आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे सरकारने की मिनिमम त्याला जे काही वेतन ठरलेलं आहे ते तेवढं दिलंच पाहिजे. दिलं जात नाही. नाही नाही नाही, हे मी तिथं नाही आहे, तिथं प्रशासक आहे. आपली गोष्ट प्रशासकाला सांगेन की त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून त्याला किमान वेतन तरी मिळालं पाहिजे. मी मागे ज्यावेळेस नगरपालिका नगराध्यक्ष आणि सगळी आमची कमिटी होती तेव्हा माझ्या कानावर ही आपण सांगताय तीच गोष्ट आलेली होती. मी लगेचच त्यांना सांगितलेलं होतं कारण मी ज्यावेळेस बारामतीमध्ये येतो त्यावेळेस अनेक जण वेगवेगळे प्रश्न मांडतात, त्याच्यामध्ये ते मांडलेलं होतं. विधानसभा निवडणुका दादा जाहीर होणार आहे. काही जण साहेबांच्या पक्षात तर काही जण आपल्या पक्षात राहायचा विचार करतात. म्हणजे मुलगा एकीकडे आणि वडील तुमच्याकडे. तो आज नाही बाळा, ते पहिल्यापासून आहे. म्हणजे ज्या वेळेस नवीन वर्ग पुढे येतो त्या वेळेस ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. तुम्हाला आठवत असेल पूर्वी काँग्रेसचंच एकट्याचं राज्य असायचं, परंतु ज्यावेळेस शिवसेना नवीन अस्तित्वात आली त्यावेळेस तरुण मुलं शिवसेनेत असायचे, त्यांचे वयस्कर लोक काँग्रेसमध्ये असायचे. हा काळ पण आपण बघितला. आता शिवसेनेला पण बरेच वर्ष झाली स्थापना होऊन, 40-50 वर्ष झाली. त्याच्यामुळं आता वेगवेगळ्या पद्धतीनं जिथं संधी मिळते तिथं लोक जातात आणि त्यांना योग्य वाटतं ते करतात. आम्ही मीडियाला मी 50 वेळा सांगितलेलं आहे, ज्या दिवशी होईल त्या दिवशी आम्हाला तुम्हाला बोलून एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजित पवार, बावनकुळे, सुनील तटकरे सगळे आम्ही बसू आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन 288 जागा कुणाकुणाला दिलेल्या आहेत ते सांगू. कारण आम्ही आत्ताच सांगितलं की तुम्हाला जे अंदाज वर्तवल्याचे असतात, ह्याला इतक्या मिळणार, त्याला तितक्या मिळणार, आमची करमणूक होती. अरे वा ह्याला इतक्या का, ह्याला इतक्या, आम्ही आपलं बघत असतो. मी कितीदा सांगितलं, आम्हाला मनात ठेवून काही उपयोग आहे का. एकदा जागा वाटप झाल्यानंतर आम्हाला पण उमेदवार प्रत्येकाला ठरवायचे, कुणाला कुठं उमेदवारी, कुणाला कुठं उमेदवारी. आम्ही युतीतनं चाललेलो आहे, तसंच विकास आघाडीला त्यांचे ठरवायचे, ते त्यांच्या परीनं करतायत. अजून एक तिसरी आघाडी झाली, त्यांनी काही डिक्लेअर केलं म्हणतात. नंतर प्रकाश आंबेडकर साहेबांनी पण काही डिक्लेअर केले म्हणतात. अजून अपक्ष वगैरे अजून वेगळेच, काही छोटे छोटे पक्ष आहेत ते वेगळेच, RPI मधले अजून घटक असे वेगळे. त्यावेळेस जसं जसं ते जवळ येतं, काही जणांच्याकडे उमेदवार नाहीत, त्याच्यामुळं ते दुसरे उमेदवार आपल्याकडे कधी येतील, कोण उमेदवार आपल्याला योग्य आहे. शेवटी प्रत्येक पक्ष त्यातल्या त्यात इलेक्टिव्ह मेरिट असणाऱ्या उमेदवाराला घेण्याचा प्रयत्न करतो. दादा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आपण घेतले, निवड कधी होणार? आंबेडकर वसतीचं ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी तुला सांगेन. आंबेडकर वसतीचं आपल्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आलं. स्थानिक रहिवाशांना अद्यापही चाव्या दिल्या नाही. त्याचं कारण असं झालं की त्यांना 2 लाख रुपये जे तिकडनं येणार होते त्यामध्ये अडचण झाली. आपल्या इथं मी खूप चांगल्या पद्धतीनं मला हे सगळं जे गरीब वर्गाला घरं बांधून द्यायची होती, पण त्यामध्ये काही हिस्सा त्या लाभार्थ्यांनी पण भरायला पाहिजे. ते लाभार्थी भरायला काकू करतात. त्यामुळे त्यांची अशी अपेक्षा आहे सगळंच आपल्याला चांगल्यातलं चांगलं सरकारने त्या बाबतीमध्ये द्यावं. पण मी परवा ह्यांना संबंधित अधिकाऱ्यांना बोलून घेतलेलं होतं आणि त्यांचे ते 2 लाख पर कुटुंब
ते पैसे लवकर पाठवा, ते जमा झाले म्हणजे चावे देता येतील. सुप्रिया सुळेंनी मग त्या दिवशी सांगितलं की नेत्यांनी उद्घाटन करण्यासाठी गडबड का केली? आम्ही माझ्या मनात आलं म्हणून केली. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, मी इतकं आपलेपणाने सकाळी 9ला तुम्हाला बोलवलेलं आहे, जरा माझ्या योग्यतेच्या बातम्या, तुम्हाला कुठल्याही बातम्या विचारायचा, प्रश्न विचारायचा अधिकार आहे, पण म्हणूनच मला माझी सटकती काय, म्हणजे एवढं आपलेपणाने येतोय, बोलतोय, बसतोय काय, आता ह्या प्रश्नाला काय अर्थ आहे का? त्यांनाही माहिती की माझ्याकडनं उत्तर मिळणार नाही. मी ज्या दिवशी जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे त्यावेळेस मी माझ्या मनाला ठामपणे सांगितलेलं आहे की आपल्याला एकाही विरोधकांच्यावर टीका टिप्पणी करायची नाही. आपलं आपलं काम, आम्ही आणलेल्या योजना, आम्ही पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर उद्याच्याला आमचं काय विजन असणार आहे ते, ह्या गोष्टी आम्हाला सांगायच्या. आणि आज मी पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगतो, कुणीही महाराष्ट्रामध्ये जा, बरेच जण तिथले आमदार किंवा तिथले उमेदवार असं म्हणतात मतं मागायला. जरा तुम्हालाही पहिलं कळलं पाहिजे की तुम्ही मला निवडून द्या, मी आपल्या मतदारसंघाची बारामती करेन. हे किती मी तुम्हाला उदाहरणं देऊ, पण काय वानवडी परिसरामध्ये पुण्याच्या वानवडी परिसरामध्ये एका चालत्या बसमध्ये बस चालकाने एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. सातत्याने ह्या घटना होत आहेत. कुठेतरी गृहमंत्र्यांचं अपयश आहे काय? अहो, मी आत्ताच सांगितलेलं आहे, ह्यामध्ये कधी कधी एक दिखावा देखील केला जातो. आपल्याच बारामतीमध्ये घटना घडलेली होती, मी तुम्हाला त्याचं उदाहरण दिलं, आणि ती मुलगी म्हणली त्या मुलाला मला अडकवायचं होतं म्हणून मी हे सगळं केलं. पूर्णपणे यंत्रणा हल्ली. आता आपण जे सांगताय, आम्ही तर सातत्याने ह्याच्याबद्दलचे कायदे कडक करतोय. केंद्र सरकारने कायदे कडक केले. नुसती आता असं छेडछाड केली तरी त्याच्यामध्ये कडक शासन कसं होईल ह्याबद्दलचे गोष्टी घडलेल्या आहेत. आणि जर ड्रायव्हर आणि एकच मुलगी असं कसं दोनच असतील त्याच्यामध्ये, त्याची मी माहिती घेतो, कारण तुम्हीच मला आत्ता विचारलेलं आहे. मी आत्ता प्रेस संपली की ताबडतोब सीपीना विचारतो. कुठं? वानवडीला घडली. कधी घडली? आज काल संध्याकाळी 4:30च्या सुमारास. दुपारी? 4:30च्या सुमारास. अरे दुपारच ना, पहाटे? दुपारच्या. मग 4:30ला घडली तेव्हा बसमध्ये कुणी नव्हतं? कंडक्टर वगैरे अल्पवयीन मुलगी होती. असतील. आता मी बस ड्रायव्हर आहे, हा कंडक्टर आहे, आणि तुम्ही सगळी बसलाय आणि एका मुलीवर कोणी काय करतं तर बाकीची काय करतो? हे जरा ही बाब एक थांब रे बाबा, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्याच्याबद्दलची चौकशी प्रेस संपल्या मी करीन, आणि जे काही पुढची कडक ऍक्शन असेल ती मी करायला सांगेन. सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे वगैरे असं हो केलंय ना. जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये अंमलबजावणीच केली जात नाही. नाही, जिल्हा परिषदेच्या शाळेची परिस्थिती थोडी बिकट आहे म्हणून अंमलबजावणी केली जात नाही. मी त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की DPC मधनं टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये जिथं मुलींची संख्या जास्त आहे, जिथं गरजेचं प्राधान्य, आता एवढ्या आपल्या 13 तालुक्यामध्ये शाळा आहे, कुठं प्राधान्य आहे, कुठं थोडंसं संपर्क लवकर साधता येत नाही, अशा ठिकाणी पहिल्या बसवा. जिथं शहरी भागातले शाळा किंवा बऱ्यापैकी ग्रामपंचायत आहे तिथं जरा हे करा असं सांगितलंय. आणि DPC मध्ये पण त्यांना निधी द्यायला विशेष बाब म्हणून परवानगी करा निरा स्थिरीकरण प्रकल्पासंदर्भात महत्वाकांक्षी प्रकल्पासंदर्भात आपण घोषणा केली होती. या संदर्भात पुढं काय, कशा पद्धतीने पुढं कार्यवाही चाललेली आहे. आज मी डुबलला माझ्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना त्याबद्दलची माहिती द्यायला सांगितलेली आहे. योजना करून ती योजना खालून वर वरून वर अशा पद्धतीनं कपोले म्हणून एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत तिथपर्यंत पोहोचलेली आहे. मी त्यांना सांगतो की बाबा ती लवकर पाठवा, मला त्याला ते मंजुरी द्यायची, कारण ती 1000 कोटीची योजना आहे. पण माझं स्वतःचं मत आहे की पुरंदर,
जनाई शिरसाई, बाकीचे केटीवेअर, आता पण केटीवेअरच्या मी परवा उदगीर वगैरे भागात जाऊन आलो. आपण जे रूपांतर करतोय बॅरेजेसमध्ये करेचं, त्याच्यातनं बराच परिणाम झालेला तुम्हाला दिसेल. कारण नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन नवीन रिसर्च होतो आणि त्याच्यातून पाणी म्हणजे एकेकाळी टेंबू ताकारी म्हैसाचं पाणी टेंबूचं 5-6 टप्प्यामध्ये तिथनं उचलून पार सांगोल्याला जाईल असं लोकांना खरं वाटत नव्हतं, पण ते गेलं. आता हायस्पीडचे पंप निघाले, आता सोलरवर देखील तुमच्या मोटरी चालू शकतात. त्याच्यावर लाईट बिल पण तुम्हाला त्याच्यातनं मर्यादित येऊ शकतं. आणि म्हणून ही सगळी योजना आपण आणलेली आहे. आणि तुम्ही पाहिलं यंदा वीरवरून किती पाणी वाहून गेलं. आपण वीरचं ओव्हरफ्लोचंच पाणी तिथनंच उचलतोय आणि पावसाळ्यामध्ये वरच्या भागामध्ये आणून ती जी गावं घेतली त्या सगळ्या भागातले तलाव वगैरे लोकांनी केलेली शेततळी वगैरे जे काही भरता येईल ते सगळे आपण भरून घेणार आणि त्याच्यानंतर जे एक आरक्षित पाणी काही मला मिळालेलं आहे ते त्याच्यातनं देणार, अशा पद्धतीची ती योजना. मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचे फोन आलेले आहेत. फोन आणि मेसेजद्वारे नाही, ते चौकशीचा भाग आहे. असे फोन येतात, त्याच्या संदर्भामध्ये चौकशी केली जाते. फोन कुठनं आला, कोण त्याच्या मागचा सूत्रधार आहे वगैरे. राज्य सरकार, पोलीस खातं व्यवस्थितपणे त्याची चौकशी. कालच मी रात्री तिथे दादा अमित भाईंशी आपले सातत्याने भेट होते असते आणि सातत्याने नाही बाबा, मला जेव्हा वाटलं की भेट बाबा होती. अनेक प्रवाशांची मागणी, आपण पुण्याचे पालकमंत्री आहेत, तर त्यांनी विनंती केलेली प्रवाशांनी आपल्या दौंडमध्ये वंदे भारत ट्रेन थांबावी म्हणून. आपण त्या संदर्भात प्रयत्न वंदे भारत ट्रेन ऐक वंदे भारत ट्रेन आणि अमित शहा साहेबांचा काय संबंध? नाही, त्यांना जर तुम्ही सांगितल्यानंतर ते त्याचे रेल्वे मंत्री, तू जर मला असं सुचवलं, मी आपण तुला विनंती करतो की तू रेल्वे मंत्र्यांना अजित पवार तुम्ही भेटून सांगा, तर मी त्यांना त्या ठिकाणी सांगेन. कसं आहे, वंदे भारत ट्रेन ही मुळातच फास्ट. तुम्हाला आठवत आहे का, मागे आपण नॉनस्टॉप पुणे ते बारामती ST सुरू केल्या, त्या पॉप्युलर झाल्या. पहिल्यांदा लोक म्हणायचे नाही नाही एकदा मोरगावला एकदा थांबा, परंतु नंतर ज्यावेळेस 2-2.5 तासात पोचायला लागलं त्यावेळेस लोक म्हणले नाही नाही हे नॉनस्टॉपच चालू द्या. आता जर एकदा वंदे भारत, आता एक आपली पुढं, आत्ता नाही पण पुढं काही वर्षांनी एक ट्रेन येते मुंबई टू हैदराबाद. त्याच्यामध्ये एक मुंबईच्या पुढं स्टेशन आहे, त्यानंतर पुण्याच्या जवळ एक स्टेशन आहे, त्यानंतर बारामतीच्या जवळ एक स्टेशन आहे, त्यानंतर पंढरपूरला एक स्टेशन आहे आणि हैदराबाद. म्हणजे ही ती बुलेट ट्रेन आहे ना, ती त्या स्पीडनंच गेली पाहिजे. तू बुलेट ट्रेन म्हणायचं आणि ती खटाऱ्यासारखी चालायची, कशी चालेल? असं नाही ना चालत बरोबर. मला पहिलं पाणी एकच मिनिट काय तुमचं प्रथमतः माळेगाव ग्रामस्थ या नात्याने 96 कोटीची जी योजना मंजूर केली त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद गावकऱ्यांच्या वतीनं. दादा दुसरा प्रश्न आहे, माळेगाव आणि शारदानगर हे शैक्षणिक हब म्हणून अख्ख्या जिल्ह्यामध्ये परिचित आहे. मी मगाशी एकच सांगायचं माझं राहिलं, मी सांगू का? ते मगाचं होतं. बारामती शहरातील एका महाविद्यालयात अल्पवयीन मुली विद्यार्थिनीनं केलेल्या धक्कादायक घटनेच्या अनुषंगाने 2/10/2024 रोजी पंचायत समिती बारामती येथे बारामती शहरातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक, सर्व शाळा, कॉलेजेस, विविध संस्था, कोचिंग क्लासेस, निवासी वसतिगृह यांचे संचालक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांची परिषद आयोजित केलेली होती. त्याच्यामध्ये सुरुवातीला शाळा आणि महाविद्यालय परिसरातील शांतता सुव्यवस्थेत तसेच उत्तम विद्यार्थी घडवण्याच्या अनुषंगाने विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य यांनी त्यांचं मत मांडलं. त्यानंतर तहसीलदार गणेश शिंदे आणि प्रांत वैभव नावडकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी शाळा आणि महाविद्यालयांची जबाबदारी तसेच प्रशासनाची समन्वयासंदर्भात चर्चा आणि मार्गदर्शन केलं. त्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी इथं पण काल केल्यात.
तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये महिला डेस्क तयार करण्यात आलेला आहे. तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये विशेष बाल पोलीस पथक तयार करण्यात आलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या शिस्तभंगविषयक कारवाई महाविद्यालयामार्फत करण्याच्या बद्दलचे निर्णय झाले. शाळाबाहेर येऊन थांबणारे शाळाबाह्य विद्यार्थी यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या बद्दलचं सांगितलं. अशा खूप चांगल्या गोष्टी झाल्या. ह्याचं मी त्यांना सांगितलेलं आहे सातत्य टिकलं पाहिजे. हे 9चे 9 दिवस व्हायला नको, कारण बऱ्याचदा ते होतं आणि मग नंतर माणूस आपल्या ह्याच्यात राहतं. तर ते म्हणले नाही, आम्ही हे असं होऊन देणार नाही. आपल्या पंचायत समितीच्याच कार्यालयामध्ये त्यांनी ती मिटिंग घेतलेली होती. दादा त्यामध्ये एक आहे बारामती तालुक्यात बाहेरगावावरून बरेचसे विद्यार्थी राहिले आहेत. तर ज्या रूममध्ये राहिले आहेत ते घरमालक त्यांचं तुम्हाला एक माहिती आहे, जर तुमचं घर असेल आणि तुम्ही भाडेकरूला दिलेलं असेल तर कायद्याने तुम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. का तर ऐका ना, त्याच्यामध्ये त्याची सगळी माहिती घेतली जाईल. आता तुम्ही सांगताय तर त्याच्याही बद्दलच्या सूचना मी देतो. काय 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 देवेंद्र भुयार, आमदार देवेंद्र भुयार यांचे कालपासून वक्तव्य व्हायरल होते की नोकरदारांना चांगल्या मुली तर शेतकऱ्यांना 3 नंबरचा गाळ मिळतो. त्याच्यावरती देवेंद्र भुयार असं म्हणतात की 2021 मी एक मिनिट, ती देवेंद्रांनी केलेलं स्टेटमेंट अतिशय चुकीचं आहे. त्याला मी सांगितलं की तू दिलगिरी व्यक्त कर. माझ्याकडनं बोलण्याच्या ओघात अशा प्रकारचं वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं होतं. मुलींना वेदना देणारं होतं. शेतकऱ्यांच्या बद्दल एक अपमान वाटणारं होतं. असं कालच रात्री मला कळायला मी त्याला सांगितलं, कारण तो 5 वर्ष माझा सहयोगी म्हणून त्याने माझ्याबरोबर काम केलेलं आहे. तो शेतकरी संघटनेतून निवडून आला होता, परंतु काम करत होता. मी त्याने सांगितलं, दादा मी करतो, माझा बोलण्याचा हेतू तसा नव्हता. मला एवढंच सांगायचं होतं की बाबा शेतकऱ्यांचं उत्पादनाच्या दृष्टिकोनातनं त्यांना मुली ज्या लग्न करायच्या असतात त्या मुली प्राधान्य नोकरदारांना देतात. पूर्वी एक काळ असा होता की मुली प्राधान्य बागायतदारांना द्यायच्या. अशा पद्धतीनं त्याला बोलायचं होतं, पण बोलताना तो चुकलेला. चूक ती चूकच आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्याला क्लिअर सूचना मी दिलेल्या आहे. मी त्याला सांगितलं मला हे अजिबात तुझं स्टेटमेंट योग्य वाटलेलं नाही आहे, हे ताबडतोब मागे घे आणि त्याच्याबद्दल तो दिलगिरी व्यक्त कर, मग असं सांगितलं. जेवढे पैसे लागतात तेवढी तरतूद आहे. ह्या गोष्टीला 46,000 कोटी रुपये एकंदरीत लागणार आहे. मी योजना जाहीर केली त्यावेळेस एप्रिल महिना, मे महिना हा गेलेला होता. त्याच्यावर जून महिना पण गेलेला होता. 3 महिने 12 महिन्यातले कमी झाले होते. 9 महिने राहिलेले आहेत. 9 महिन्याच्या करता मी 35,000 कोटीची तरतूद केली. लिहून घ्या, 35,000 कोटी. त्याच्यामुळं हिशोब लावा, 12 महिन्याला 46,000 कोटी तर 9 महिन्याला किती, ते 35च्या आतच येतात. अरे बाबा, मी खूप वर्ष ह्याचं काम केलेलं आहे रे अर्थमंत्री म्हणून. हे काय होतं, विरोधक त्यांना वाटलं नाही ही योजना इतकी लोकप्रिय होईल. आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फिरतो त्यावेळेस काय बहिणींनो, माय माऊलींनो, पैसे आले का? आले दादा आले. त्यातली 2-3 म्हणतात नाही अजून माझे आले नाहीत, परंतु माझा फॉर्म स्वीकारला आहे, परंतु अजून आले नाहीत. येतील. म्हणजे एक समाधान महिलांच्यामध्ये पाहायला मिळतं. आणि आम्ही केली ना बाबा तरतूद. आता सांगितलं ना तुला, तू केला का हिशोब 9ला किती? अर्धाच प्रश्न राहिला होता. राहिला अभिनंदन केल्यानंतर दादा माळेगाव आणि शारदानगर शैक्षणिक आहे. माळेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सर्रासपणे अंमली पदार्थ विकले जातात आणि माळेगाव खुर्दचा कॅनेल, माळेगाव खुर्द आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅनेलला दुपारची मुलं व्यसन करत बसलेली असतात. तर त्याच्यावरती सर शक्ती अभियान माळेगावमध्ये सुरू आहे. आज मी DYSP, SP आणि ॲडिशनल SP ला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या.
वेगवेगळ्या ठिकाणून पुण्याहून कसं व्हॉट्सअपवर काय करतात अमुक तमुक बरंच आम्हाला माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये काही आमचे पत्रकारांनी पण मला माहिती दिली आणि त्या सगळ्या माहितीच्या संदर्भामध्ये मी 1 तास मला नाही वाटत कोण मायचाला सकाळी 6ला SP आणि ॲडिशनल SP DYSPला बोलून मिटिंग घेत असेल. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडलेलं नव्हतं. त्यामध्ये 1 तास मी मिटिंग घेतली आणि हे सगळं सांगितलेलं आहे. आता इथं कोण ऐकतंय? DYSP माझी तुम्हाला विनंती आहे. आता पत्रकार मित्रांनी सांगितलेलं माळेगावचं आमच्या तिथं पण बसा आपण इथं माळेगावचं ते पण त्याची नोंद आपण घ्या. माळेगाव शैक्षणिक संकुल आपलं महत्त्वाचं आणि शारदानगरचा तो आपण रस्ता मोठा केला. तो रस्ता पैरवी कसा होता आता केवढा केला. तर त्या रोडला काहीतरी ते असतात तर त्याची नोंद घेऊन इथं बारामती शहरात जिथं इमारती अपूर्ण अवस्थेत आहेत त्या ठिकाणी मेफेटर्मिन ह्या नावाची इंजेक्शन घेतली जातात नशे करण्यासाठी. अधिक गांजा ओढला जातो. ह्या संदर्भात मगाशी चर्चा झाली. फक्त माळेगावची आपली झालेली नव्हती. ती अजून माहिती मिळाली आम्ही करू. आणि आता माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, नम्रतेने विनंती आहे, कारण मी फार सध्या नम्र झालेलो आहे आणि त्यामुळं माझे तुम्हाला असं सांगणं आहे की मी जे तुम्हाला सांगितलं त्या बाबतीमध्ये शक्ती अभियानात आहे ना. तुम्ही शक्ती बॉक्समध्ये टाका ना तक्रार पेटीत. तुम्ही शक्ती नंबरवर टाका 920 93 94 917 शक्ती कक्षात सांगा. एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्यात ना आणि त्याबद्दल सगळ्यांचं एक वाक्यता होऊन हे करायचं ठरलंय आपलं. दादा तुम्ही विकास पुरुष म्हणून बारामतीचा पूर्ण काळ केलेला आहे. बारामती तालुक्याचा शहराचा एक पत्रकार बहुल म्हणून एक बारामतीत होईल असं तुम्ही बहुल उभा राहा पत्रकार. बरं आहे. मागे काही पत्रकार मित्रांनी मला सांगितलेलं आहे. कुणाला पत्रकार भवनासाठी बघू मग 7-12 बघू. तसं नाही मीच काहीतरी तसं सांगू असं नसतं. जागा आहे बारामतीत. जागेचा भाव काय सगळं माहिती आहे मला. कागदपत्र द्या ना. कागदपत्र जर दिली तर मी त्या संदर्भामध्ये पुढे काय कारवाई करायची ते करतो ना. दादा तुम्ही एवढा निधी आणलाय बारामतीसाठी. तालुका पोलीस स्टेशनला सौजन्य अकॅडमीच्या नावाने पोलीस स्टेशनचा बोर्ड लावलाय. सौजन्य अकॅडमी म्हणजे पोलीस स्टेशनचा जो बोर्ड आहे ना तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन त्याला सौजन्य अकॅडमीचे घेत. त्यांच्या विरोधात कंप्लेंट द्यायचं म्हणलं तर त्यांचंच पहिलं नाव दिसते तिथे. अकॅडमीचंच नाव का बरं? DYSP ते काढून टाका. मी आल्यालाच बघितलं तो बोर्ड तेव्हाच काढलेला आहे. तो पूर्वीच आहे जवळपास 4 ते 5 मिनिट. जरी असला तरी तो ताबडतोब काढा. आपलं शासन एवढं काही कमजोर नाहीये. आपण कशा इमारती केल्यात तुम्ही बघताय. सगळ्या राहण्याच्या इमारती तुम्ही बसण्याच्या इमारती तुमचा DYSP नाही परंतु बाकीची इमारती बिराजदार बसतात ती इमारत सगळ्या इमारती आपण चांगल्या केल्या. एवढंच कुणीतरी काहीतरी पोलीस खात्याने कुणाकडनंही सौजन्यांनी काही घेण्याचं कारण नाही. यदा कदाचित चांगल्या कंपनीने CSR मधनं दिलं असेल तर त्यांचं बोलायचं नाव आम्ही लिहिणार नाही. CSR मधनं एक चांगल्या भावनेने द्यायचं असेल तर द्या. संपला विषय. 500 रुपयाला मिळत आहे. तर 100 रुपयाचा दस्त जो मिळत होता तो आता 500 रुपयाचा स्टॅम्प. असा कसा? अहो असं नाही हो. 100 रुपयाचा स्टॅम्प कुणाकडे मिळतो? अहो कुणाकडे मिळतो? स्टॅम्प लागतोय ना तो 500 रुपयाचा केलेला. आता 100 रुपयाच्या स्टॅम्पवरची प्रतिज्ञापत्र देत होता आपण. ते 500 रुपयावरती 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती केलं बंधनकारक नाही. तो सांगताना असं सांगतोय की 100 रुपयाचं 500 निघाला. हे म्हणतात ते बरोबर आहे. काही म्हणतात ते बरोबर. 100 मध्ये अपडेट करत होतो ते आता हे आपल्यात असं ऐका ना मित्रांनो. मीडिया म्हणजे इलेक्ट्रॉनिक प्रिंट आपल्याला असं काही करता येईल का जसं आता ह्यांनी हे काही करून अधिकची माहिती देण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस सिनियर जे पत्रकार आहेत त्यांनी एक असा
गेट टुगेदर करून हे नवीन जे येतात त्यांना कसे प्रश्न विचारायचे तेच माहिती नसतं. नाही, माणूस नवीन नाही, त्याच्यामुळं जरा सांगून की बाबा हे असं विचारलं पाहिजे, तसं विचारलं पाहिजे, कारण त्याच्यात काय होतं आपलंच हसं होतं, ते नको व्हायला. 1 मिनिट, आम्ही काही वाढ केलेली आहे. त्याचं कारण ज्यावेळेस तुम्हाला डेव्हलपमेंट दिसते, आज हजारो कोटी आम्ही ज्या योजना आणल्या ते पाऊण लाख कोटीच्या आणलेल्या आहेत. त्याच्यामुळं जो इन्कम टॅक्स भरतो त्याने भरलाच पाहिजे, जो GST भरतो त्याने भरलाच पाहिजे, जे काही एक्साईज भरतो त्याने भरलाच पाहिजे, जो नोंदणी करतो त्यांनी नोंदणी करून घेतलीच पाहिजे, कारण त्याच्यातनं आपल्याला उत्पन्न मिळतं आणि त्याच कराच्या पैशातून आपण ही डेव्हलपमेंट करत असतो. आता तुमचं बारामतीचं काही वर्षापूर्वीचं गेस्ट हाऊस आठवा आणि तिथं त्याच गेस्ट हाऊसला जर काही थोडं बहुत डोकं चालवलं तर काय घडू शकतं तेही पाठवा. दादा, मनोज जरांगेंना मदत केलेल्या आमदारांविरोधात लक्ष्मण हाकेंनी इशारा दिलाय. 100 मतदारसंघांची त्यांनी यादी बनवली, तर विधानसभेला मराठा आणि मला सांगायचं आहे, त्या संदर्भामध्ये असे अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीनं वक्तव्य करतात, त्याबद्दल मी काय बोलणार आहे. मी तुला मगाशीच सांगितलं, तू आहे पण म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुम्ही पदाधिकारी बदलाचा जो निर्णय घेतला त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये भरभर आली का? आली काय? आली? ठीक आहे, मग त्याची किंमत मला मोजावी लागेल ना, मी मोजेन. दादा, राज्यातील साखर कारखान्यांच्या थकामीचं जे शुल्क आहे ते कमी करायचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातल्या साखर एक मिनिट, राज्याचं फक्त साखर कारखान्याचं नाही, राज्य सरकार ज्याला हमी देतं त्याला हमी देत असताना आम्ही 2% रक्कम घ्यायचो, परंतु हमी देताना एखादी गोष्ट असेल तर त्यांना 200 कोटी रुपयाची हमी दिली, 300 कोटीची हमी दिली, तर त्यांना 3×6 कोटी रुपये द्यावे लागायचे. आपण हमी कुणाला देतो? जो कमकुवत असतो त्याला वर काढण्याकरता हमी देतो. मग आम्ही विचार केला आणि मग ते 0.5% आणली. प्रस्ताव मी कॅबिनेटला आणला, कॅबिनेटने तो मान्य केला, का तर त्यालाही परवडलं पाहिजे. ते 2% जरा जास्त होत होतं आणि त्याच्यात मग कुणी देत पण नव्हतं, त्याच्यातनं प्रॉब्लेम क्रिएट होत होते, नुसते आकडे फुगून दिसायचे. म्हणून त्यांचंही काम व्हावं, आपली पण वसुली व्हावी. मग चांगली गोष्ट झाली. हे इनडायरेक्ट शेतकऱ्यालाच मिळाला, ऊस उत्पादक शेतकऱ्याचाच फायदा झाला. दादा, प्रतिक्रिया आली भावी मुख्यमंत्री अजित दादा, तर लाडकी बहिणातून तुम्हाला मुख्यमंत्री परत करण्याची लाडकी बहिणीचा लाडक्या बहिणीची असो किंवा इतर कोणाची असो, मी सतत महाराष्ट्राला सांगतो की बाबा नो, असं म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही. त्याला 145ची जी मॅजिक फिगर आहे, 145, ती जो साध्य करू शकतो तो त्या राज्याचा मुख्यमंत्री होतो. आता कार्यकर्ते प्रेमापोटी बोर्ड लावतात, काही बोर्ड लावून स्वतःचं समाधान करू शकतात. मी तर नेहमी सांगतो असे बोर्ड लावत जाऊ नका. पण आता तर आपल्या बारामतीमध्ये फॅडच निघालं, एक बोर्ड लावला की दुसऱ्याचा बोर्ड. माझी बायको सुद्धा तुमचा आभार मानले, निरोप द्यायला कुणी? माझ्या बायकोने आभार मानले. धन्यवाद. तुमच्या पत्नीला खूप खूप मी मानतो, त्यांनी माझे आभार मानल्याबद्दल. मी ज्या उद्देशाने आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, तो उद्देश आमचा सफल झाला, कारण आम्हाला तेच आमच्या मायमाऊलीच्या भगिनीच्या चेहऱ्यावर हसू पाहायचं होतं, आनंद पाहायचा होता, तो मिळाला, त्याच्यात आम्हाला समाधान. धनगर समाज सातत्याने एसटीचं आरक्षण मिळावं म्हणून केंद्राकडे आणि राज्याकडे मागणी करतोय. आता राज्य सरकारकडं धनगर आणि धनगर राज्यात एकच आहेत अशी शिफारस मागत आहे. राज्य सरकारची भूमिका नेमकी काय आहे? राज्य सरकारची भूमिका मध्ये मुख्यमंत्र्यांनी एकनाथराव शिंदे साहेबांनी एक मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये एक कमिटी नेमलेली आहे आणि त्या कमिटीला त्याच्याबद्दलचा अभ्यास करायला सांगितलं. साहेब, आपण जे म्हणताय ते आज झालेलं नाही आहे, हे बरेच वर्ष चाललेलं आहे. त्याच्यामध्ये कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने ते फेटाळले, आपल्याला माहिती का? फेटाळलं ना. त्याच्यामध्ये
ज्यावेळेस वाजपेयी साहेब पंतप्रधान होते, मला आठवतं आहे पंढरपूरला एक कार्यक्रम केलेला होता आणि त्यांचं वाजपेयी साहेबांना घोंगडी, काठी, ते ढोल वगैरे वाजवलं होतं. मुंडे साहेब होते आणि तेव्हापासून चाललं. वाजपेयींची कारकीर्द संपली. वाजपेयींनी ठरवलेलं होतं द्यायचं, परंतु काय त्यांना अडचणी आल्या मला माहीत नाही, कारण ते हयातच नाही. त्याच्यानंतर वाजपेयी गेल्यानंतर मनमोहन सिंगांचं सरकार आलं. मनमोहन सिंगांच्या सरकारच्याही काळामध्ये ते होऊ शकलं नाही. त्याच्यानंतर मोदी साहेबांचं सरकार आलेलं आहे, त्याही काळामध्ये अजून त्या ठिकाणी ते होऊ शकलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याला काहीतरी कारणं असतील ना, कारण कुठलाच प्राईम मिनिस्टर करू शकत नाही. कोर्टामध्ये ते टिकण्याच्या करता म्हणून मुख्यमंत्र्यांनी काय केलं, त्याच्यातल्या तज्ज्ञ लोकांची कमिटी केली आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या संदर्भामध्ये काय केल्यावर मार्ग निघू शकतो. कारण त्याच्यात दुसराही एक वर्ग उभा राहिला आहे, तो म्हणजे शेड्यूल ट्राईबचा. तो म्हणतोय की आमचं जे काही ST आहे त्याच्यात इतरांना आणू नका, असं त्यांचं म्हणणं आहे. तो 7% 8% असा काहीतरी वर्ग असेल, पण ते पण मध्ये 3-4 दिवसापूर्वी उपोषणाला त्या बाबतीमध्ये बसलेले होते. मागे हा समाज OBC मध्ये होता, पण पवार साहेबांनी आणि शिवाजीराव बापू शेंडगे साहेबांनी यांनी पुढाकार घेतला. बापू आता हयात नाही आहेत, पण मला आठवतं आहे त्यावेळेस मी पण आमदार होतो आणि तो पुढाकार घेऊन त्यांना NT मध्ये टाकलं. NT मध्ये टाकल्यानंतर थोडा बहुत फायदा समाजाचा झाला. अनेक डॉक्टर झाले, अनेक इंजिनियर झाले, अनेक वकील झाले. आपल्या बारामतीमध्ये देखील आपण बघितलं. पण ह्या वर्गाचं म्हणणं आहे की आम्हाला ST मध्ये टाका. आता 2014ला स्वतः देवेंद्रजी आले होते. त्यांनी जाहीर केलं आपल्याच पटांगणात की माझं सरकार आलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये होईल. परंतु काहीतरी अडचण त्यांना आली असावी, त्याच्यावर ते झालं नाही. मग त्यांनी सांगितलं की बाबा STच्या संदर्भातल्या सवलती देण्याच्या करता जो काही निधी लागेल तो मी 1000 कोटी रुपयाचा निधी वेगळा ह्यांच्याकरता देतो. आणि त्या पद्धतीनं तिथं सुरुवात झाली. आता हॉस्टेल बाकीच्या सगळ्या गोष्टी ही कामं चाललेली आहेत, पण आता त्याचा नीटपणे अभ्यास करण्याच्या करता एकनाथराव शिंदे साहेबांनी कमिटी नेमलेली आहे आणि ती कमिटी नेमल्यावरच एक वेगवेगळे उपोषणाला बसलेले होते ते उठले. मला आता निघायला पाहिजे, मी 1 तासापेक्षा जास्त वेळ तुम्हाला दिला.